हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी माझी मॉर्निंग ही पार्सलने झाली आहे आणि उठल्या उठल्या बघते तर काय पप्पांनी पार्सल पाठवलं होतं. ते पण माझ्यासाठी होळीचं गिफ्ट पाठवलं होतं, म्हणजे रंग आणि चॉकलेट्स पाठवले होते. माझे पप्पा कामानिमित्त बाहेर गावी असतात. सो आत्ता मी थोडासा कलर वगैरे लावला, पप्पांना व्हिडिओ कॉल केला आणि हे माझे पप्पा. सगळेजण मला विचारतात पप्पा कुठं असतात, पप्पा कुठं असतात. तर पप्पा बाहेर गावी असतात कामानिमित्त. आणि गाईज दिवसभर तर मी नुसती झोपलीच आहे, होळी वगैरे काय खेळली नाही. नंतर मी चिकन आणायला गेली, कारण आमचा आज प्लॅन बिर्याणी आणि चिकन 65चा होता. आज मी तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे. आता मी घेतलंय गरम मसाला, हळद, मीठ, लाल तिखट आणि धने पावडर. ते सगळं बोनलेस चिकनमध्ये टाकून घ्यायचं आणि नीट मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करायची आणि परत एकदा सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस देखील ॲड करायचं. आता त्यात लिंबू टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून फ्रीझरमध्ये ठेवायचं 10 ते 15 मिनिटं. जवळ ते मॅरिनेट होतोय तवर आपण तेल तापायला ठेवायचं. एका साईडला बाउल घ्यायचं, बाउलमध्ये मैदा घ्यायचा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे. त्याच्यामध्ये चिकन 65चा मसाला ॲड करायचा, थोडंसं मीठ ॲड करायचं, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पण ॲड करायचं. सगळं ॲड करून झाल्यानंतर त्याला मिक्स करायचं. झाल्यानंतर एका साईडला गार पाणी, पीठ आणि मॅरिनेट केलेलं चिकन घ्यायचं. आता मॅरिनेट झालेलं चिकन हे पिठामध्ये कोटिंग करायची आणि ते गार पाण्यामध्ये टाकायचं. गार पाण्यातून परत काढून ते पिठामध्ये परत कोटिंग करायची, मग तळायला टाकायचं. आता कोटिंग वगैरे झाल्यानंतर गरम तेलामध्ये टाकायचं. खूप पण गरम तेल नकोय, कारण चिकन शिजणार नाही. मीडियम झालं पाहिजे तेल गरम. चांगलं तळून घ्यायचं. मेन म्हणजे लो फ्लेमवर तळून घ्यायचं, जेणेकरून आपलं चिकन चांगलं शिजेल आणि कुरकुरीत सुद्धा होतील. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी कोणी कोणी ट्राय केली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिलं तर मी चिकन शिजलंय का नाही हे चेक करते आणि तुम्हाला दाखवते. तर चिकन चांगलं शिजलेलं आहे, खूप छान झालंय. तुम्ही हे घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा. आता मी आणि मम्मी बसतोय जेवायला. आम्ही बिर्याणी सुद्धा बनवली होती आणि बिर्याणीची पण रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर कसा वाटला तुम्हाला माझा मिनी व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.